नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो तो विशेष म्हणजे नाशिक शहरामध्ये या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे। हे आपल्यासोबत उमेदवार आहेत, या ठिकाणचे राजाभाऊ वाजे ठाकरे गटांचे उमेदवार आहेत। विशेष म्हणजे 2014ला हे सिन्नर ह्या भागातून आमदारकीला विजयी म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर 2019ला त्यांचा केवळ 1000 ते 1400 मतांनी त्यांचा पराभव झाला। पण यावेळेस त्यांना खासदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। तुमचं पहिल्यांदा अभिनंदन। आणि मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे त्या ठिकाणी पक्षफुटीचा फटका बसू शकतो का? काय वाटतं तुम्हाला? ही लढाई जी आहे ही वैचारिक लढाई आहे, त्याच्यामुळे जो विचारांचा लढा आहे तो चालू आहे। जे बाजूला गेलेले ते त्यांची विचारसरणी वेगळी आहे आणि आमची विचारसरणी वेगळी आहे। आता आम्ही सकाळपासून बऱ्याच लोकांच्या जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्या। जनतेला असं वाटतं की राजाभाऊ वाजे हे या ठिकाणी चांगलं नेतृत्व करू शकतील, त्यांना निवडून द्यायला पाहिजे। तुम्हाला काय जनतेकडून काय अपेक्षा आहेत? तर मी आज फक्त मत मागण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे, परंतु अपेक्षा ह्या जनतेच्या आहेत माझ्याकडून, किंवा जो निवडून येईल त्याच्याकडून अपेक्षा ह्या जनतेच्या असतात। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की महाराष्ट्रातलं राजकारण सध्याचं खूप गढूळ राजकारण झालं आहे। या ठिकाणी पक्षफुटीमुळे बरेचसे उमेदवार हे शिंदे गटामध्ये गेले, पण खरे शिवसैनिक आहेत ती शिंदे गटासोबत आहेत का ठाकरे गटासोबत आहेत? ठाकरे गटासोबत। बरं, आता जे महायुतीचा जे उमेदवार आहेत त्यांना विशेष म्हणजे आम्ही हा प्रश्न विचारतोय की या ठिकाणी जे नाशिकचं जे राजकारण आहे याच्यामध्ये त्यांना उमेदवारीसाठी खूप कमी वेळ मिळाला आणि तुम्हाला 1 महिन्यापूर्वी उमेदवारी मिळाली। काय कुठपर्यंत तुमचा प्रचार आलेला आहे? 6 विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे किती दिवस असले तरी ते कमीच आहे, परंतु मी स्वतः जवळ आज मी सांगतो की 41वा दिवस माझा आहे, मी प्रचार करतो आहे। त्यांच्या 10 वर्ष ते खासदार राहिलेले, त्यांचा संपर्क वेगळा आहे, माझा संपर्क वेगळा आहे। त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न की ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये याच्यामध्ये 3ही आमदार हे महायुतीचे आहेत आणि खासदार देखील या ठिकाणी आता त्यांचं तिसरं टर्म चालू होते। तर याच्यामध्ये एवढी रंगीत लढत आहे, याच्यामध्ये म्हणजे काटेकी टक्कर म्हणायला काही हरकत नाही, पण शिवसेना विरुद्ध शिवसेना ही टक्कर आहे। तुम्हाला काय वाटतं की हे सगळी परिस्थिती पाहता सध्याचं चित्र बघायला गेलं तर त्यांचेच उमेदवार, त्यांचाच खासदारही, आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे करताय? लोकभावना कोणाबरोबर आहे ती मला वाटतं जास्त महत्त्वाची आहे, आणि लोकभावना ही महाविकास आघाडीबरोबर आहे असं मला लोकांच्या प्रतिक्रियेतून जाणवते। आम्ही गेले 3 टप्पे जे आहेत त्यातले बरेचसे कव्हर केले, गडचिरोली नागपूरपासून सगळ्या भागामध्ये आम्ही गेलो, पण सध्याचं निवडणूक जे हे होतं आहे मतदान जे होतं त्याची टक्केवारी खूप कमी झाली आहे। आता नाशिककर जे आहेत ते कितपत मताने विजय करू शकतील असं वाटतं? नाशिककर नेहमीच टक्केवारीत जास्त असतात, यावेळेसही टक्केवारी जास्त राहील। या ठिकाणी आपण पाहतो आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार वाजेसाहेब, आणि विशेष म्हणजे यांना प्रचारासाठी खूप वेळ मिळाला आणि प्रचाराची आता लढत संपत आलेली आहे। येत्या 20 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे आणि यांना कितपत मतं पडतील आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असल्यामुळे या ठिकाणी नक्की जनता कुणाला कौल देते हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, नाशिक। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।